हाँ बेटा, लक्ष्य दे सके। लास्ट क्लास में हमने देखा था कि जो बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज है उनको पॉइंट्स के कोऑर्डिनेट्स के फॉर्म में कैसे डिफाइन करते हैं, उसको एक बार रिवाइज कर देता हूँ और फिर आगे की बात हम देखेंगे। ठीक है, तो हमने क्या किया था, हमारे पास था एंगल इन स्टैंडर्ड पोजीशन। एंगल इन स्टैंडर्ड पोजीशन का मतलब क्या होता है, इनिशियल आर्म स्टार्ट्स रोटेटिंग फ्रॉम पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस। सही है। हाँ चलिए, तो हमने देखा कि हमारे पास एक्स एक्सिस है, वाई एक्सिस है। ठीक है, इनिशियल आर्म है। अब क्या होगा, हमने क्या किया था, इस इनिशियल आर्म को रोटेट किया, यहाँ पर आ गया, मान लेते हैं जो भी रोटेशन हुआ उसको हमने थीटा डिग्री से डिनोट कर दिया। अब हमने इसके ऊपर कोई भी एक पॉइंट ले लिया था P, जिसके कोऑर्डिनेट थे एक्स, वाई। यहाँ से हमने परपेंडिकुलर ड्रॉ किया था एक्स एक्सिस के ऊपर, तो ये डिस्टेंस कितना हुआ था, ये डिस्टेंस कितना हुआ था एक्स, और ये वाई, इसको आर मान लिया था। तो इसके अंदर साइन थीटा हमें क्या मिला था, वाई बाय आर, एंड कॉस थीटा एक्स बाय आर। मतलब हमें क्या मिला, y इज नथिंग बट r sin थीटा एंड x इज नथिंग बट r cos थीटा। इस पर्यंत ठीक है। फिर हमने क्या किया था, क्योंकि r का वैल्यू कुछ भी हो सकता है, p आप कहीं पर भी ले सकते हो टर्मिनल आर्म के ऊपर, कोई जबरदस्ती नहीं कि p किसी पर्टिकुलर पॉइंट पे आ जाए, किसी पर्टिकुलर जगह पे लेना है, तो आप कहीं पर भी ले सकते हो। तो इसका मतलब हमने क्या किया, r का वैल्यू 1 ले लिया, 1 यूनिट जितना। तो उससे हमें क्या मिला, r का वैल्यू 1 यूनिट हमने कंसीडर किया, और ये जो ओरिजिन है इसको सेंटर मान के हमने एक सर्कल ड्रॉ किया। ये रेडियस हो गया और ये सेंटर हो गया। तो ऐसा मान के जब हम सर्कल ड्रॉ करते हैं, इसको सर्कल मानना है। दिख रहा है सर्कल, ठीक है, जैसा भी दिख रहा है ये सर्कल है। सर्कल हो गया, तो इसको क्या कहा था हमने, स्टैंडर्ड यूनिट सर्कल कहा था। स्टैंडर्ड यूनिट सर्कल क्यों, सर्कल तो है ही, यूनिट सर्कल क्यों, क्योंकि रेडियस 1 यूनिट है। और स्टैंडर्ड क्यों, क्योंकि जो सर्कल का सेंटर है दैट कोइंसाइड्स विद ओरिजिन। ठीक है, तो इसको स्टैंडर्ड यूनिट सर्कल कहा था। अब क्या हुआ था, क्योंकि ये r1 हो चुका है, तो बेसिकली हमारे पास क्या है, r का वैल्यू अगर मैं यहाँ पर रख देता हूँ, तो y कोऑर्डिनेट इज नथिंग बट वैल्यू ऑफ साइन थीटा। समझ रहे हो बात को। एंड x कोऑर्डिनेट इज नथिंग बट व्हाट, वैल्यू ऑफ cos थीटा। और थीटा क्या होगा, जो भी रोटेशन, जो भी रोटेशन है, थीटा इतना रोटेशन हुआ है, तो ये जो टर्मिनल आर्म के ऊपर कहीं पर भी आपने जो पॉइंट लिया है, इसका x कोऑर्डिनेट मतलब किसका वैल्यू होगा, ये जो x कोऑर्डिनेट है ये मतलब ये किसका वैल्यू देगा, cos थीटा का, और y कोऑर्डिनेट किसका वैल्यू देगा, sin थीटा। ये कल मैंने बताया था। अब हमने देखा क्योंकि ये रेडियस है तो ये डिस्टेंस कितना है, 1 यूनिट। तो इस पॉइंट के कोऑर्डिनेट्स क्या हुए थे बेटा, 1,0। इसका कोऑर्डिनेट 0,1, इसका कोऑर्डिनेट -1,0, एंड इसका कोऑर्डिनेट 0,-1। अब अगर मैं इस इनिशियल आर्म को घुमा के यहाँ पर लाके रख देता हूँ, तो रोटेशन कितने डिग्री का हुआ, 90। और हमें पता है कि ये वैल्यू किसको रिप्रेजेंट करता है, कॉस की वैल्यू को, और ये वैल्यू किसको रिप्रेजेंट करता है, साइन को। एक्स कोऑर्डिनेट ऑलवेज रिप्रेजेंट्स वैल्यू ऑफ कॉस ऑफ रोटेशन, जो भी हो रहा है। तो ये किसका वैल्यू हो गया, कॉस 90 का। क्यों, क्योंकि रोटेशन कितना है, 90, और एक्स कोऑर्डिनेट किसका वैल्यू होगा, कॉस का। तो कॉस 90 का वैल्यू क्या हो गया, 0। और जो दूसरा कोऑर्डिनेट है वो किसका वैल्यू हो गया, करते गए लक्ष्य थे, ये किसका वैल्यू होगा बेटा, cos 180। क्यों, क्योंकि ये जो टर्मिनल आर्म है, एंगल कैसे बन रहा है, ये वाला एंगल बना है, यहाँ से रोटेट होके यहाँ पे आके रुक गया, तो 180 हो गया। तो ये वैल्यू होगा cos 180 का, और ये वैल्यू हो गया sin 180। चलिए, फिर रोटेट होके इधर आ गए तो कितने डिग्री का हो गया, 270। तो ये किसका वैल्यू हो गया, cos 270, एंड ये किसका हो गया, sin 270। फिर कंप्लीट रोटेशन अगर लेते हो तो 360। तो ये वैल्यू देखो, पहले तो ये 0 डिग्री का होगा जब रोटेशन ही नहीं करेगा, तो ये वैल्यू cos 0 का है, और उसी प्रकार ये वैल्यू cos 360 का भी है, और ये वैल्यू sin 0 का है एंड sin 360 का। तो हमने डिफाइन किया था ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज को इन टर्म्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट। पॉइंट्स के कोऑर्डिनेट्स के फॉर्म में हमने ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज को डिफाइन किया, और वो डिफाइन करने के बाद हमें तुरंत जो क्वाड्रेंटल एंगल है हमारे, जो 90 के मल्टीपल्स है, उनके ट्रिग्नोमेट्रिक रेशियो का हमें वैल्यू मिल चुका है। साइन और कॉस का वैल्यू मिला, मतलब बाकी चारों भी रेशियोज का वैल्यू मिल गया।
क्योंकि हमें रिलेशन पता है। जैसे मुझे मान लो कि साइन 180 का वैल्यू पता है, cos 180 का पता है, तो मैं tan 180 निकाल सकता हूँ कि नहीं? आराम से tan 180 हो जाएगा 0, sin 180 बाय cos 180, sin 180 का वैल्यू 0, cos 180 का वैल्यू 1, तो 0/1 क्या हो जाएगा 0। ठीक है, तो आप लोगों को इसके आगे ये जो क्वाड्रेंटल एंगल है इनके साइन कॉस के वैल्यूज बिल्कुल याद रखने, भूलना नहीं है। ठीक है, हाँ हाँ। अब इसके बाद में ये कल मैंने लिखवा के भी दिया था और बताया भी था, तो अभी हमने इसको रिवाइज कर लिया। अब आगे आता है बेटा ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ नेगेटिव एंगल्स। अगर मैं आपसे पूछूं बेटा कि मुझे बताइए साइन ऑफ -30 का वैल्यू क्या है, तो क्या आप लोग बता पाएंगे? साइन 30 का आपको पता है, साइन ऑफ -30 का कैसे बताएंगे? तो इस सवाल का आंसर यहाँ पर हम लोग देखेंगे कि ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ नेगेटिव एंगल्स कैसे फाइंड आउट किया जाता है। अगर एंगल नेगेटिव दिया है और उसके किसी भी ट्रिग्नोमेट्रिक रेशियो का हमें वैल्यू निकालना है फॉर दैट नेगेटिव एंगल, तो हम लोग क्या करेंगे? ठीक है, तो उसके लिए हम इसी की हेल्प लेने वाले। देखिए मेरे पास क्या है, रोटेशन ऑफ रे है, स्टैंडर्ड एंगल है, एंगल इन स्टैंडर्ड पोजीशन है, वो रे है मेरे पास, ये रोटेट होके जा रहा है मान लो यहाँ पर। इसने कितना रोटेशन किया? θ डिग्री का। जितना ये रोटेट हो रहा है उतना ही मैं क्लॉकवाइज डायरेक्शन में भी रोटेट कर रहा हूँ, जिसको मैं माइनस थीटा बोलता हूँ। जैसे मान लो 30 डिग्री हो गया तो इसको -30। अब मैं क्या करता हूँ, इसके ऊपर का कोई भी एक पॉइंट ले लेता हूँ, यहाँ से मैं सीधा परपेंडिकुलर ड्रॉ करता हूँ जो नीचे जाके जुड़ जाएगा। तो बेटा इसका कोऑर्डिनेट अगर x, y है तो इसका कोऑर्डिनेट क्या होगा? x, -y। अगर मान लो ये 2,3 है तो ये क्या होगा? 2,-3 फोर्थ कोऑर्डिनेट है ना, सही है। अब मुझे बताइए हमारे लिए ये क्या है? x क्या है मेरे लिए? x है मेरे लिए cos, रोटेशन कितना है? थीटा। और y क्या है मेरे लिए? साइन थीटा। अब थोड़ा सा यहाँ देखिए, ये क्या है मेरे लिए? x क्या है? cos ऑफ -थीटा, और -y क्या है? साइन ऑफ -थीटा। ठीक है, तो यहाँ देखिए cos थीटा का वैल्यू x है और यहाँ cos ऑफ -थीटा का भी वैल्यू x है, तो इन दोनों से आप क्या लिख सकते हैं? cos ऑफ -थीटा इज नथिंग बट cos थीटा। मतलब क्या हुआ कि अगर मुझे cos ऑफ -30 कोई पूछता है, अगर मुझे पूछता है कि cos ऑफ -30 का वैल्यू क्या है, तो मैं ये cos ऑफ -30 बराबर है cos 30 के, तो जो cos ऑफ 30 का वैल्यू वही cos ऑफ -30 का वैल्यू होगा। इससे क्या समझ में आ रहा है? कॉस रेशियो जो होता है उसके अगर नेगेटिव एंगल का वैल्यू निकाल रहे हो तो वो पॉजिटिव एंगल के निकालने के बराबर है। सारी बात समझ में? तो जैसे cos 30 निकालते समय कर रहे हो, जो भी वैल्यू होगा वही cos ऑफ नेगेटिव एंगल का भी होगा। लेकिन साइन में क्या होता है? साइन थीटा का वैल्यू क्या है? y, मतलब y इज नथिंग बट साइन थीटा है। अब अगर इस इक्वेशन में मैं y की जगह पर ये वैल्यू रखता हूँ, माइनस एज इट इज रहेगा, माइनस एज इट इज रहेगा, y का वैल्यू क्या है? साइन थीटा, मैं यहाँ पर रखता हूँ, तो मुझे क्या मिल रहा है बेटा? साइन ऑफ -थीटा इज नथिंग बट माइनस साइन थीटा। साइन ऑफ -थीटा इज नथिंग बट व्हाट? माइनस साइन थीटा। मतलब अगर मुझे साइन ऑफ -थीटा निकालना है तो मैं इसको क्या लिखूंगा? -sin 30। तो क्या हो जाएगा ये? आ रही बात समझ में? तो आपको ध्यान में सिर्फ ये रखना है, क्या रखना है कि cos ऑफ -थीटा इज नथिंग बट cos थीटा एंड साइन ऑफ इसको उल्टा लिखा है मैंने, ऐसे लिख दो नीचे, दैट इज साइन ऑफ -थीटा इज नथिंग बट माइनस साइन थीटा। तो ये आपको ध्यान में रखना है, साइन ऑफ -थीटा इज नथिंग बट माइनस साइन थीटा, कॉस ऑफ -थीटा इज नथिंग बट कॉस थीटा। अब ये दोनों चीजें ध्यान में रखी हमने, तो tan ऑफ -थीटा क्या होगा बेटा? कौन बताएगा? tan ऑफ -थीटा क्या होगा? माइनस tan थीटा। क्यों? देखो tan ऑफ -थीटा मतलब क्या? साइन ऑफ -थीटा अपॉन कॉस ऑफ -थीटा। साइन ऑफ -थीटा क्या होता है? माइनस साइन थीटा। कॉस ऑफ -थीटा क्या होता है? कॉस थीटा। तो ये माइनस एज इट इज रहेगा, साइन बाय कॉस क्या होता है? तो याद रखेंगे कि साइन ऑफ -थीटा माइनस साइन थीटा होता है, तो साइन जिसमें आएगा वो सारे रेशियो यही वाला रिजल्ट देंगे। जैसे कॉट ऑफ -थीटा भी क्या देगा? कॉट ऑफ -थीटा क्या देगा? माइनस कॉट थीटा। और साइन का रेसिप्रोकल कोसेक ऑफ -थीटा भी क्या देगा? माइनस कोसेक थीटा। और अगर कॉस ऑफ -थीटा कॉस थीटा है तो इसका रेसिप्रोकल सेक ऑफ -थीटा क्या होगा? सेक थीटा ही होगा। ठीक है, तो रहेगा ये रिजल्ट याद, क्योंकि आपको आगे जाके क्या करना है? ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ नेगेटिव एंगल्स की वैल्यूज निकालनी। समझ में आ रही बात? तो उस समय आपको ये रूल्स यूज करने पड़ेंगे। ठीक है, हाँ
चलिए लिख लेंगे इसको। बात नहीं करनी, लिखना है फास्ट। समझ में नहीं आता है तो पूछना है, यहाँ पूछने में शर्म आ रही है तो क्लास खत्म होने के बाद पूछना है, ठीक है। देखो, सबसे पहला काम होता है कॉन्सेप्ट क्लियर करना। वो क्लियर होने के बाद आप कितना मेहनत करते हो उसके ऊपर आप कौन सी एग्जाम क्रैक करोगे वो डिपेंड करता है। अगर समझ में ही नहीं आए तो फिर बात ही नहीं बढ़ेगी यार। तो पहला काम है कि कॉन्सेप्ट को समझ में लेना, फिर आगे किस लेवल के एग्जाम्पल्स को ट्राई करते हो उसके ऊपर डिपेंड करेगा। हुआ, आगे बढ़े। हुआ, चलिए हमने देखा क्वाड्रेंटल एंगल के वैल्यूज क्या आते हैं। अब हम लोग क्वाड्रेंटल एंगल मतलब 90 के मल्टीपल के जितने भी एंगल है उनके वैल्यूज हमने देखे। अब अगर आपका एंगल 90 से आगे हो, कुछ भी हो सकता है, तो उसके ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज के वैल्यूज कैसे निकालने हैं वो हमें देखना है। उससे पहले उनके साइंस क्या होंगे ये हम लोग डिसाइड करें, ठीक है। ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज जो हम 90 से ज्यादा वाले एंगल से उन एंगल्स के ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज का वैल्यू हम निकालने जाएंगे, तो उसमें उन वैल्यूज का साइन क्या होगा, पॉजिटिव रहेंगे या नेगेटिव रहेंगे, वो हम लोग पहले तय करेंगे। जो तय किया जाता है मतलब उसको एएसपीसी रूल बोलते हैं। ये ऐसा क्यों बोलते हैं वो समझ में आएगा, ठीक है। अब सबसे पहला सवाल ये है कि अगर मान लो आपका एंगल जो है
वो 0 और 90 के बीच में है। मतलब आपका टर्मिनल हम कहाँ लाई करेगा, पहले क्वाड्रेंट में लाई करेगा। समझ आ रही बात? तो पहले क्वाड्रेंट में अगर आपका टर्मिनल आर्म लाई करता है तो आप उसके ऊपर का कोई भी एक पॉइंट लेते हो, ठीक है। जिस अब कोई भी एक पॉइंट लिया, अब ये पॉइंट तो फर्स्ट क्वाड्रेंट में है, तो इस पॉइंट के दोनों भी कोऑर्डिनेट्स कैसे होंगे बेटा, पॉजिटिव। अब आपको पता है कि पहले कोऑर्डिनेट का वैल्यू किसका होता है, अगर ये थीटा है तो ये कॉस थीटा का वैल्यू है और ये साइन थीटा का वैल्यू है। तो मतलब साइन भी पॉजिटिव और कॉस भी पॉजिटिव है। अगर आपका एंगल 0 से 90 के बीच में होता है तो उस एंगल का साइन रेशो का वैल्यू और कॉस रेशो का वैल्यू पॉजिटिव आएगा। अगर ये दोनों पॉजिटिव है तो बाकी रिमेनिंग सब पॉजिटिव होंगे। इसका मतलब क्या हुआ कि अगर आपका एंगल, इफ योर थीटा लाइज बिटवीन 90 एंड 0 डिग्री, देन ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर पॉजिटिव। कहां पर, पहले क्वाड्रेंट में, ठीक है। अब आपका रे मूव कर गया सेकंड क्वाड्रेंट में, जाके रुक गया सेकंड क्वाड्रेंट के अंदर, ठीक है। तो इसको मैंने कहा ये भी थीटा ही है, थीटा ही बोल ली थी इसको। अब ये क्या है, अब आपका थीटा कहां से कहां होगा बेटा, थीटा लेस देन 180 एंड ग्रेटर देन 90। अगर ग्रेटर देन 90 और लेस देन 180 है, इसका मतलब आपका थीटा कौन से क्वाड्रेंट में, सेकंड क्वाड्रेंट में। सेकंड क्वाड्रेंट में आपने टर्मिनल आर्म पे एक पॉइंट ले लिया, तो इसका एक्स कोऑर्डिनेट कैसा होगा, माइनस, और वाई कोऑर्डिनेट प्लस। लेकिन ये किसका वैल्यू होता है, कॉस का, और ये किसका होता है। अब हमने क्या किया, हमारे कन्वीनियंट के लिए हमने सिर्फ प्रत्येक क्वाड्रेंट में कौन सा रेशो पॉजिटिव होता है ये हमें ध्यान में रखना। सारी बात समझ में। हमने जैसे देखा कि यहाँ कौन पॉजिटिव, यहाँ सब पॉजिटिव है, तो सेकंड क्वाड्रेंट में कौन सा रेशो पॉजिटिव है बेटा, साइन पॉजिटिव। और अगर साइन पॉजिटिव है तो ऑब्वियसली इसका रेसिप्रोकल भी पॉजिटिव है, मतलब साइन एंड कोसेक पॉजिटिव। तो हम सिर्फ याद रखेंगे साइन पॉजिटिव। कहां पर, जब आपका एंगल लाई करेगा 90 और 180 के बीच में, तो साइन इज पॉजिटिव, सो दिस साइन थीटा इज पॉजिटिव। जो हमें दिखाई ही दे रहा है, समझने के लिए मैंने लिखा कहां पर, जब आपका एंगल होगा इसमें। अब आपने और रोटेट कर दिया और यहाँ पर आ गया आपका इनिशियल आर्म। अब आपने टर्मिनल आर्म पे एक पॉइंट लिया, इसके दोनों कोऑर्डिनेट्स कैसे होते बेटा, नेगेटिव। मतलब कॉस भी नेगेटिव एंड साइन भी नेगेटिव। तो बताइए कौन पॉजिटिव होगा। अगर ये दोनों क्वांटिटीज नेगेटिव है तो इनका रेशो पॉजिटिव होगा। इनका रेशो क्या है, ये तो या तो टैन है या फिर कॉट है। साइन बाय कॉस लेंगे या फिर कॉस बाय साइन, या तो टैन मिलेगा या कॉट मिलेगा। मतलब थर्ड क्वाड्रेंट के अंदर व्हेन योर थीटा लाइज बिटवीन 270 एंड 180, in between 180 and 270, then tan will be पॉजिटिव। tan रेशियो पॉजिटिव होगा, ऑब्वियसली tan पॉजिटिव मतलब कॉट भी पॉजिटिव। अब आपने इसको और रोटेट किया और कहां आके पहुंच गए, फोर्थ क्वाड्रेंट में। फोर्थ क्वाड्रेंट में आपने टर्मिनल आर्म पे पॉइंट लिया, तो इसका एक्स कोऑर्डिनेट पॉजिटिव, वाई कोऑर्डिनेट नेगेटिव। मतलब कौन पॉजिटिव है बेटा यहाँ पर, cos थीटा इज पॉजिटिव एंड sin थीटा इज नेगेटिव। मतलब आपका cos यहाँ पर पॉजिटिव है, cos थीटा पॉजिटिव है फोर्थ क्वाड्रेंट में। कब, जब थीटा इज लेस देन 360 एंड ग्रेटर देन 270। तो हमें सिर्फ ये ध्यान में रखना था कि हर प्रत्येक क्वाड्रेंट में कौन सा रेशियो पॉजिटिव होता है। तो पहले क्वाड्रेंट में सारे पॉजिटिव है, तो हमने बोल दिया ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर पॉजिटिव। यहाँ पर सिर्फ साइन पॉजिटिव, यहाँ पर सिर्फ टैन पॉजिटिव और यहाँ पर कॉस। तो इन्होंने क्या किया, ध्यान में रखने के लिए, ऑल पॉजिटिव है तो उसका ए उठाया, साइन पॉजिटिव तो उसका एस ले लिया, टैन पॉजिटिव तो उसका टी ले लिया, और कॉस पॉजिटिव तो उसका सी ले लिया, और बनाया एएसटी। तो एएसटीसी रूल क्या कहता है, दिस रिप्रेजेंट सिचुएशन इन फर्स्ट क्वाड्रेंट, दिस रिप्रेजेंट सिचुएशन इन सेकंड क्वाड्रेंट, दिस रिप्रेजेंट सिचुएशन इन थर्ड क्वाड्रेंट एंड दिस रिप्रेजेंट सिचुएशन इन फोर्थ क्वाड्रेंट। कौन सी सिचुएशन, उस ट्रिग्नोमेट्रिक रेशियो। जैसे ए क्या रिप्रेजेंट कर रहा है, ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर पॉजिटिव इन फर्स्ट क्वाड्रेंट। एस क्या रिप्रेजेंट कर रहा है, इन सेकंड क्वाड्रेंट ओनली साइन इज पॉजिटिव, sin is positive, that means cosec is also positive, all the remaining ratios are negative. This represents third quadrant situation, that is only tan and cot are positive, remaining trigonometric ratios are negative. And this represents fourth quadrant situation, that is cos is positive in fourth quadrant, all the remaining trigonometric ratios are negative. तो इसको हम बोलते हैं AST से। 20 मिनट हो गया। हाँ बेटा क्या, हेलो पूछिए बेटा, कुछ पूछ रहा था कोई, याद आए तो पूछ लेना। हाँ तो समझ में आया, इसको हम बोलते हैं AST से। तो इसका बहुत काम है। क्यों काम है इसका, क्यों काम है, जैसे मैंने आपको बोला बेटा tan 120 निकालो, तो बेटा ये निकाल ही नहीं पाएगा जब तक इसको AST नहीं पता।
चाहे बेटी कोई भी, आ रही बात समझ में? निकाल पाओगे क्या, बताओ मुझे, ईमानदारी सांग, काढू शकतो का? साईन माहिती पाहिजे ना, लक्ष देते तुमच्या. तुम्हाला टॅन 120 काढायचंय, हा 120 कुठे आहे रे? सेकंड मध्ये. तुम्हाला माहिती सेकंड मध्ये याचा कार्यक्रम निगेटिव्ह आहे, लक्ष देते का? मग व्हॅल्यू जे बी त्याला निगेटिव्ह साईन द्या, लक्षात आलं का? तुम्हाला एखादं म्हणलं बाबा मला तावा तावा म्हणलं काढबड त्याची व्हॅल्यू, तर तुम्ही काय म्हणणार? व्हॅल्यू राहून दे तिकडे, तुला सायन्स सांगतो सध्या, बरोबर आहे? तर तुम्ही याला सायन्स सांगू शकता, कोणता क्वाड्रंट आहे 230, तुम्ही काय म्हणणार? निगेटिव्ह आहे, याची व्हॅल्यू जे बी होती याची व्हॅल्यू काय राहणार आहे? निगेटिव्ह. लक्षात येते? ठीक आहे. आता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 90 पेक्षा मोठे जे अँगल्स आहेत उनका व्हॅल्यू कैसे निकाला जाएगा. ठीक आहे. आणि याच्यासाठी काय विचार केला होता त्यांनी हे पाहूया. तर हे एएसटीसी रूल तुम्ही फिजिक्स मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, पण आता आणखी व्यवस्थित कळलं तुम्हाला, आता तुम्ही विसरणार नाही. लक्षात येते? चेअरम असं वाटतं पहिलेच कळलेला होता, बरोबर आहे, पण असं वाटतं चेअरम की बाबा आणखी व्यवस्थित कळला आता. तर झालेलं आहे काम. चला बरं, तुम्ही मला सांगू शकता का रे की बाबा 90 पेक्षा मोठा अँगल जो आहे त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी कशाचा वापर करतो आपण? नाही, समजा मी तुम्हाला विचारलं की बाबा साइन ऑफ 150 ची व्हॅल्यू काढायची, 180 मायनस काय करता तुम्ही? 180 मायनस 30 लिहिता याला. बरं, आणि पुढं याला बोलते हा 180 मायनस 150 30 होऊन जाईल ना. 150 ला 180 मायनस 30 लिहू शकतो ना. 150 ला 180 मायनस 150 कसं लिहिणार? तू बोल, कोणतरी इकडे बोलत होता. हा बोल. एक मिनिट. काय म्हणत होता तू? ते थांबा रे थांबा, लोकांना नेहमी माझी आठवण लेक्चर चालू असताना. हा हा बोल. ते थांब रे, कारण सेकंड क्वाड्रंट आहे, त्याला पहिली लढाई जिंकला पुढे. हा आता सांग ना कशी काढायची पुढे. हा इकडे कोण आहे रे? हा तुम्ही ते म्हणत होते. चला हा दुसरं ओपिनियन. हा हे पहिल्याच इथंच विषय संपला. हा पुढचं काय म्हणणं आहे? साइन ऑफ 180 मायनस 150. हे बरं, एक मिनिट तुम्ही ह्याला इक्वल लिहिताय का? असं असंच लिहिताय काय? बरं पुढे सांगितलं मला नवीन शिकायला पाहिजे. साइन हो हा 1/2 पॉझिटिव्ह साइन. ठीक आहे. बरं येतो सांगा बरं. एक जण हात वर करा. हा बोल. मायनस 1/√2 कसं? हे असं नाही, त्याला बोलायला सांगितलं ना. काय शिकलो काय नाही बेटा. एक मिनिट. 225 मायनस हा हे महत्वाचं बोललं. काय बोललं?
जसं 225 रोटेशन म्हणजे कसं असणार आहे रे, पॉझिटिव्ह अँगल आहे, 180 इथं संपलं, कुठेतरी पुढे जाऊन थांबणार आहे. आता काय करणार, मतलब यहाँ से आप परपेंडिकुलर यहाँ डालेंगे और ये एंगल गिनेंगे तो 180 हटा देंगे इसमें, ऐसा ना. अब सही आए, इसको बोलते हैं रेफरेंस एंगल. ठीक है, इसको हटा देता हूँ. चलो ये इसको आप क्लियर करेंगे अपन. देखो अगर 90 से बड़ा एंगल है, ए ए महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अगर 90 से बड़ा हमारा एंगल है और हमें उसके ट्रिग्नोमेट्रिक रेशियो का वैल्यू निकालना है, तो मेन चीज ये है कि हमने ट्रिग्नोमेट्रिक रेशियो को डिफाइन किया इन राइट एंगल ट्रायंगल. हमने सिर्फ अक्यूट एंगल को डिफाइन किया हुआ है, हमें उससे बड़े एंगल के बारे में पता है क्या, नहीं. तो हम क्या करेंगे, अगर एंगल 90 से बड़ा है बेटा, एंगल अगर 90 से बड़ा है तो क्या करना है, रेफरन्स एंगल का इस्तेमाल करना है. लक्षात घ्या की रेफरन्स जे आहे ना, हा घोळ कळत नाही बरं का लवकर. तुम्ही लक्षात घ्या, मला व्हॅल्यू कशी काढायची होती रे, आता मी काय लिहिलं होतं, साइन ऑफ 150, समजा 150 बरोबर. आता मला सांगा 150 हा 90 पेक्षा मोठा आहे, म्हणजे याला क्रॉस करून कुठेतरी सेकंड क्वाड्रंट मध्ये जाऊन थांबणार, म्हणजे एक्चुअल तुमचा एंगल हा है, ये असलियत में एंगल है हमारा, और इसके हमें साइन रेशियो का वैल्यू निकालना है. तो उन्होंने क्या कहा कि अगर आपको साइन 150 अगर आपको निकालना है, तो उन्होंने कहा कि इसके लिए हम एक रेफरेंस एंगल ढूंढेंगे जो कि अक्यूट होगा. समझ लो बात को. तो 150 के लिए आप लोग क्या करने वाले, रेफरेंस एंगल ढूंढ रहे हो, तो रेफरेंस एंगल को फिर डिफाइन करना पड़ेगा. तो रेफरेंस एंगल कैसे लेंगे, आपको जितने भी डिग्री का एंगल का ट्रिग्नोमेट्रिक रेशियो निकालना है, टर्मिनल आर्म निकालिए अंदाजन. अब टर्मिनल आर्म से कहीं पर भी पॉइंट ले लो और वहां से एक्स एक्सिस के ऊपर परपेंडिकुलर डाल दो, तो राइट एंगल ट्रायंगल अपने आप बन जाएगा. राइट एंगल ट्रायंगल अपने आप बन जाएगा. सेकंड क्वाड्रेंट में है तो राइट एंगल ट्रायंगल ऐसे बना, तो ये एंगल जो होगा वो इसका रेफरेंस होगा और ये एक ही होगा. मुझे आप बताइए, आपने 150 लिया है और आपने टर्मिनल आर्म खींच दिया और वहां से परपेंडिकुलर डाला, तो जो एंगल मिलेगा दैट इज द ओनली रेफरेंस एंगल फॉर 150, और कोई दूसरा नहीं मिलेगा आपको. इसलिए आप साइन 150 को डिफाइन करने के लिए उस एंगल को इस्तेमाल कर सकते. तो ये टोटल कितना है 180, उसमें से 150 चला गया तो बचा कितना 30. मतलब 150 का साइन रेशियो निकालना है, उसके लिए रेफरेंस एंगल हो गया 30 डिग्री. आ रही बात समझ में. तो साइन 150 बराबर हो गया साइन 30 के. ये हमने डिफाइन किया है, कोई जादू नहीं है. हमने कहा, हमने मतलब जिसने भी कहा है उसके भी यहाँ पे हम बोल रहे हैं. क्या बोल रहे हैं कि अगर 90 से बड़ा निकालना है ना, तो उसके लिए रेफरेंस एंगल लीजिए. और रेफरेंस एंगल कैसे लेंगे, परपेंडिकुलर ड्रॉ करके. अब सेकंड क्वाड्रेंट है तो 180 में से हटाना पड़ेगा बेटा. सेकंड क्वाड्रेंट है तो 180 में से हटाएंगे तो रेफरेंस एंगल मिल जाएगा. थर्ड क्वाड्रेंट में है, मान लो आपका एंगल थर्ड क्वाड्रेंट में है, मतलब टर्मिनल आर्म यहाँ पे आएगा, तो क्या करेंगे, उस एंगल में से 180 को हटाएंगे. बात समझिए, 180 से बड़ा होगा ना एंगल, जैसे मैंने लिया था 225, अब ये तो 180 से बड़ा है और थर्ड क्वाड्रेंट में, तो अगर आपको क्या चाहिए, टर्मिनल आर्म से आपने एक्स एक्सिस के ऊपर परपेंडिकुलर डाल दिया, तो ये हो गया आपका रेफरेंस एंगल. अब इसको फाइंड आउट करना है तो 225 में से 180 को हटा दो. अगर एंगल सेकंड क्वाड्रेंट में है तो 180 में से उस एंगल को हटाएंगे. अगर एंगल थर्ड क्वाड्रेंट में है तो टू, जो भी एंगल है उसमें से 180 को हटाएंगे. तो हटाने के बाद कितना बचेगा, वो होगा इसका रेफरेंस एंगल. कितना बच रहा है 45 डिग्री. मतलब साइन 225 निकालने का मतलब साइन 45 का. लेकिन अब बात आती है साइन की, ये तो मैग्नीट्यूड की बात हुई. अब आपका एंगल यहाँ पर कौन से क्वाड्रेंट में, सेकंड में ये क्या है पॉजिटिव, ये क्या रहेगा. हरी बात समझ में. फिर यहां पर देखिए, ये थर्ड क्वाड्रेंट में है तो ये क्या हो जाएगा, नेगेटिव हो जाएगा. तो वैल्यू क्या आ जाएगी, -1/√2. यहाँ वैल्यू क्या आ जाएगी 1/2. ठीक है. अगर आपका एंगल फोर्थ क्वाड्रेंट, यहीं पे कर लू क्या, अगर फोर्थ क्वाड्रेंट में तो ये हो गया रोटेशन, तो ये यहां से परपेंडिकुलर डालेंगे एक्स एक्सिस के ऊपर, टर्मिनल आर्म से परपेंडिकुलर डालेंगे एक्स एक्सिस के ऊपर, तो जो थीटा रहेगा, जो भी ये आपका एंगल रहेगा, तो अगर आपको ये निकालना है तो आप क्या करेंगे, 360 में से इसको हटा देंगे, क्योंकि पूरा एंगल 360 है, उसमें से ये बड़ा एंगल हटा दो. तो आप क्या लिखेंगे, जैसे मान लो आपको करना है साइन ऑफ 330 का वैल्यू निकालना है, तो आप क्या करेंगे 360 में से इसको सबट्रैक्ट कर देंगे. ठीक है, तो कितना मिलेगा आपको साइन 30. तो ये 30 डिग्री हो गया रेफरेंस एंगल
किसके लिए? इस बड़े एंगल के लिए 330 के लिए। तो अगर साइन 330 का वैल्यू निकालना है तो साइन 30 के बराबर होगा। अब बात करें साइन की, किसका वैल्यू निकालना है? साइन का। फोर्थ क्वाड्रेंट में वो माइनस है, इसका वैल्यू क्या हो जाएगा? तो ये रेफरेंस की बात समझ में आ गई आपको? रेफरेंस एंगल लेंगे और वो हमेशा एक्यूट ही रहेगा। आ रही बात समझ में? ये तो बात हो गई एक्चुअल डेफिनेशन की। अब तरीका समझते हैं। अगर बहुत बड़ा एंगल आ रहा है तो क्या करना है? आसानी से 90 के मल्टीपल वाला रूल यूज करना है। 90 के मल्टीपल वाला। फॉर एग्जाम्पल, अगर आपका एंगल 90 से बड़ा है और 360 से छोटा है तो मैं आपको एक तरीका बता देता हूँ। जैसे मान लो साइन 150 आपको फाइंड आउट करना है, तो आप क्या करेंगे? साइन ऑफ 150 निकालना है तो 150 को डिवाइड करेंगे 90 से। क्या कहा मैंने? 150 को डिवाइड करना है 90 से, तो 90 से डिवाइड करें तो 90 1 का 90 प्लस 60। ठीक है। अब 90 इंटू यहाँ जो क्वेश्चन आया है उसको देखना है, ऑड है या इवन है। अगर ऑड होता है, क्या लिखता हूं मैं? अगर ऑड होता है तो क्या करना है? मैं यहाँ पे लिख रहा हूं। अगर 90 के साथ आया हुआ ऑड होता है तो साइन का बनेगा कॉस और कॉस का बनेगा साइन। मतलब साइन ऑफ 150 का वैल्यू निकालना है, साइन ऑफ 150 का वैल्यू निकालना है, क्योंकि ये ऑड है तो साइन का क्या लिखेंगे? कॉस, और ये आपका रेफरेंस एंगल रहेगा 6। आ रही बात समझ में? अब किसका वैल्यू निकालना है? साइन 150 का। तो साइन कैसे होता है? पॉजिटिव होता है सेकंड क्वाड्रेंट में, तो साइन वही रहेगा। क्या वैल्यू आया इसका? आई बात समझ में? ए लक्ष्य किया, अगर ऑड आता है तो साइन का बनेगा कॉस, कॉस का बनेगा साइन, टैन का बनेगा कॉट, और कॉट दिया हुआ रहेगा तो लिखेंगे टैन। सेक दिया है तो क्या लिखेंगे? कोसेक, और कोसेक दिया है तो सेक। लेकिन अगर 90 का मल्टीपल इवन आता है तो जो रेशो दिया है उसको एज इट इज रखिए, जो रेशो दिया है उसको एज इट इज। फॉर एग्जाम्पल यहाँ देखिए, नहीं यहाँ देखिए, यही पे देखिए, यही है ना? हाँ, साइन 225। चलिए, साइन 225 को 90 से डिवाइड करना है। 90 इंटू 2 प्लस 45, क्या है ये? इवन, तो साइन है तो साइन ही रखेंगे। अभी कौन से क्वाड्रेंट में? थर्ड। और यहाँ देखना है, बेटा माइक बंद कर दो, माइक बंद कर दो। हेलो हेलो, हाँ बेटा। तो साइन 225 का वैल्यू आपको निकालना है, तो आपने क्या किया? 90 से डिवाइड किया, 90 इंटू 2 प्लस 45, ये रेफरेंस एंगल है। और यहाँ पर इवन आया तो साइन का साइन ही रहेगा, साइन 45 लिखेंगे। और साइन कन्वेंशन क्या देंगे थर्ड क्वार्टर में? ये वाला क्या है, याद रखना हमेशा, क्योंकि ये चेंज होने वाला है यहाँ पर, तो इसको नहीं देखना है ये कौन से क्वार्टर में होगा। साइन का कॉस भी बन सकता है ना ए, अगर ऑड है तो साइन का कॉस भी हो सकता है, टैन का कॉट हो सकता है। तो आपको अगर टैन ऑफ समथिंग निकालना है तो जिसको निकालना है उसको देखेंगे उस क्वार्टर में क्या है। जैसे यहाँ पर किसको निकालना है? साइन। इधर मान लो ये कॉस हो जाता तो क्या कॉस को देखते क्या? जिसको फाइंड आउट करने के लिए बोला उसको देखेंगे। हाँ, तो ये साइन कैसे होता है थर्ड क्वार्टर में? नेगेटिव, इसने इसको नेगेटिव, तो वैल्यू क्या है? -1/2। समझ आ रही बात आपको? हर बार रेफरेंस एंगल निकाल के नहीं बैठना है, आप 90 वाला फॉर्मूला यूज कर सकते हैं। ठीक है। अब अगर एंगल 360 से बड़ा है तो होता क्या है? जैसे मान लो अगर एंगल 420 दिया है तो उसमें 360 तो बेकार है। कैसे? एक पूरा रोटेशन हो रहा है तो उस रोटेशन को हटा देना है। अगर एंगल 360 से बड़ा है तो 360 से डिवाइड करो और जो बच रहा है उसको 90 का रूल अप्लाई करो। बात समझ में आ रही है? समझते क्या? इसी चीज को कई सारे लोग साइन ऑफ पाई माइनस थीटा, साइन ऑफ पाई प्लस थीटा, 2 पाई माइनस थीटा, 2 पाई प्लस थीटा, पाई/2 प्लस थीटा, पाई/2 माइनस थीटा, 3 पाई/2 माइनस थीटा, 3 पाई/2 प्लस थीटा, इस तरीके से भी करते हैं। उसमें भी वही बात है। मुझे आप बताइए, जब आप साइन ऑफ 2 पाई माइनस थीटा लिखते हो क्या होता है इसमें? 360 क्या है? 90 इंटू 4 है, इवन है तो साइन का साइन ही रखते हैं। वो कहते हैं 2 पाई है तो साइन का साइन रखो, पाई/2 है तो साइन का कॉस करो, ऐसे ही बोलते हैं ना। अगर साइन ऑफ 3 पाई/2 माइनस थीटा दिया है तो आप लोग क्या करते हो? अगर मान लो साइन ऑफ 3 पाई/2 माइनस थीटा दिया है तो क्या कहते हैं? अगर पाई 2 पाई है तो रेशो वही रहेगा, पाई/2 3 पाई/2 है तो रेशो चेंज हो जाएगा बोलते हैं। तो यहाँ पाई/2 इंटू 3 है मतलब और मल्टीपल है ना, तो साइन क्या करेंगे? कॉस थीटा। और फिर देखते हैं ये वाला एंगल 3 पाई/2 माइनस थीटा मतलब क्या? 270 माइनस थीटा, मतलब थर्ड क्वाड्रेंट की बात हो रही है। तो थर्ड क्वाड्रेंट में साइन क्या होता है? नेगेटिव, नेगेटिव।
समझ रहे हो बात को? अगर रेडियन के फॉर्म में भी फॉर्मूला दिया है तो उसको आप 90 इंटू के फॉर्म में लिख सकते हो। याद रखेंगे 90 से बड़ा और 360 से छोटा एंगल है, सेकंड थर्ड फोर्थ क्वार्टर में एंगल है, तो 90 से डिवाइड करके ये रूल अप्लाई करना। कहते क्या? कहते क्या? और अगर 360 से बड़ा है तो क्या करेंगे? पहले 360 से डिवाइड करेंगे। जैसे मैंने बोला था 420, तो साइन ऑफ 420 निकालना है, तो पहले क्या करेंगे? 360 से डिवाइड करेंगे, तो साइन ऑफ 360 इंटू 1 प्लस कितना बचा? 60। अब ये तो पहले क्वाड्रेंट में है तो बात खत्म होगी, साइन 60। अगर मान लो कि इसमें हम लोग और 90 को ऐड कर देते, 420 में 90 ऐड कर दिया तो कितना बनेगा? 510। तो अगर मान लो साइन ऑफ 510 निकालना है तो 360 से डिवाइड किया तो यहाँ कितना बचेगा बेटा? 150 बचेगा। तो अब ये क्या आ गया? ये किसके बराबर है? साइन 510 किसके बराबर है? साइन ऑफ 150 के बराबर है। क्यों? क्योंकि 360 बेकार है इसमें, एक रोटेशन कंप्लीट हुआ है और फिर कहाँ के रुक गया? 150 पे आके रुका हुआ है, तो असलियत में वो 150 ही है। कहते हैं क्या? ऊपर का मेकअप है लगा हुआ, असलियत क्या है उसकी? 150 है। ठीक है, अब उस 150 से कैसे डील करना है? साइन ऑफ 90 इंटू 1 प्लस 60। अब 1 है, ऑड है, तो क्या बनेगा? कॉस 60 एज इट इज। और ये 150 कौन से कॉर्डर में है? सेकंड। तो क्या फाइंड आउट करने के बाद? साइन, तो क्या रहेगा? पॉजिटिव। तो वैल्यू क्या आएगा? समझे? ठीक है, इसमें से लिखो क्या लिखना है, कैसे लिखना है। हाँ क्या हुआ? समझ लो ना, ले भारी चुको तुम भी। ये तो ठीक है, वो कोऑर्डिनेट ज्योमेट्री कैलकुलस मध्ये करते, वो जो पढ़ा पाया फिर वो पढ़ा पाया, ये तो नहीं, वो चिल्लर है लिमिट। तुम्हाला फिजिक्स मध्ये कळलं असेल ना, त्याच्यामुळे लिमिट म्हणतो. इन्स्टंटेनियस चेंज नाही कळत फिजिक्स मध्ये. इन्स्टंटेनियस चेंज सांगण्यासाठी मॅथवालाच माणूस पाहिजे, कारण कॅल्क्युलस आहे ना, डेरिव्हेटिव्ह, ते फक्त फॉर्म्युला सांगतात. साइनचा कॉस, साइनचा सेक स्क्वेअर एक्स, कॉसचा मायनस कोस स्क्वेअर एक्स वगैरे वगैरे. त्यात त्यांचा बी दोष नाही. फिजिक्स मध्ये काय करू शकतो आमचं? फिजिक्स मध्ये फिजिक्स शिकायचं असतं ना. येतो का रे एवढा लांबून फोटो? फोटो काढायला माझी काय अडचण नाहीये, पण येतोय का असं विचारतो मी. हो, आपलं भारी मोबाईल. तुमच्या सगळ्यांना मराठी येत असेल ना? काय तुम्ही मी बिन का हिंदीत बोलायला एवढं झालं? मराठीत आणखी आपलं चांगलं आहे ना, जरा कनेक्शन चांगलं बनतं ना. आता इंग्लिश म्हणल्यानंतर तुम्ही कळणारच नाही मी काय बोलतो. माझी लय हाय लेवलची इंग्लिश आहे. चला मी इथून पुढे मराठीत जाऊ. इकडे कोण कोण आहे? नावावरून तर मराठी कळत असेल असं वाटतं. मराठी नाव आहे. मला तरी असं वाटतं मराठीत बोलायला पाहिजे, उगाच शायनिंग नाही आणायला पाहिजे इंग्लिश. म्हणजे आपण किती वेळ आहे पाहिलं का, जे आपल्यावरती, जे आपल्या छातावर नाचून गेले 150 वर्ष, त्यांच्यात आपण लँग्वेजचा गौरव करतो, त्यात शायनिंग आणतो इंग्लिश बोलता येत असतं. भाषा ही फक्त तुम्हाला जे सांगायचं त्याला व्यक्त करण्याचं साधन आहे. आणि आपण जर आपली भाषा जपली तर आपण आपली संस्कृती जपतो, असं लक्षात आलं का? भाषा गेली म्हणजे संपले तुम्ही, आम्ही सगळे येडे होऊन जाऊ आपण. ती कल्चर आहे त्यांना, ती बावट लोक आहे, दुसऱ्या देशावर जायचं राज्य करायचं, काय अर्थ याला? मी तर आपल्या देशात जेवढी इंग्लिश बोलणार पाहिले ते फक्त शायनिंग साठीच बोलतो, म्हणजे मी लय भारी, मला इंग्लिश बोलता आले मी लय भारी. असं काही आज काय असतं का? इंटेलिजंट हे भाषेवरून कळतं का? नाही, भाषेवर प्रभुत्व आणायचे. तुम्ही इंग्लिश पेपर वाचा, इंग्लिश न्यूज पहा, थोडे दिवस इंग्लिश मध्ये बोला, आलं इंग्रजी. तर तमिळनाडूला इकडे तिकडे जाऊन पहा, सगळे शेतकरी लोक कुणी इंग्रजी बोलतं का? कारण ते पहिल्यापासून इंग्रजी बोलते, एक तर तमिळ नाही ते इंग्रजी. मी क्रिटिसाइज नाही करत इंग्लिश लँग्वेजला, पण आपल्या भाषेचं महत्व सांगतो.
ती टिकली पाहिजे. बरोबर आहे. 12वी पोर आहे त्यांना मी बऱ्याच वेळेस मनीचा वापर करतो ना शिकवत असताना, त्यांना मनी कळत नाही माहिती किती अवघड परिस्थिती पहा. मनी 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 कळत तुम्हाला? मन कळत? मला माहिती इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणते, प्रोवर माहिती म्हणजे मला. झालंय का हे मिटवतो मी. एएसटीसी रूल मध्ये एएसटीएस असतं तर भारी झालं असतं. आपण त्याला असं कसं रूल म्हणणार, एएसटीएस. झालं का? झालं 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 झालं. अरे लिहा पास. चला पुढे चला. आता काय शिकू तुम्हाला? हा, उद्याच लेक्चर पासून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि आलो फ्री पर्यंत पहिला टेक्नॉलॉजी 74 प्रॉब्लेम संपूर्ण टाकू. त्यांना आश्चर्य धक्का देऊ. काय झालं? काय म्हटलं तू? चांगला असेल तर सांगा, नसेल तर राहू दे. काही येडावाकडे बोलते पूर्ण अवघड झाले. तो बेटा हमने हाँ साइन कन्वेंशन देख लिया और वैल्यूज कैसे फाइंड आउट करते ये भी देख लिया. अब आते हैं मैक्सिमम एंड, ये 3 शब्द नाही 2 शब्द, एक डोमेन आणि एक आहे रेंज. ठीक आहे, मी याला डोमन म्हणत असतो माहिती. ठीक आहे, उगा आपलं नाही, ते डोमेन आहे ऍक्च्युली. पण डोमेन हा आता पाहायला गेलं तर इंग्लिश शब्द आहे, तुम्ही लक्षात घ्या. डोमेन म्हणजे काय, तुमचा आवाका कुठपर्यंत आहे बाबा, इनटेक कुठपर्यंत. बरोबर आहे का? आता मी जे शिकवतोय याचा डोमेन काय, तुम्ही आहे, तुमच्यापर्यंतच पोहोचतोय ना माझं बोलणं. लक्षात येते का? घेणारे लोक किती आहेत, मी जे बोलतोय ते तुम्ही आहे. हा झाला माझा डोमेन, त्यांच्यापर्यंत मी बोललेलं पोहोचतो. डोमेन बेसिकली काय असतं, आता हे ज्यावेळेस फंक्शन शिकवतो आम्ही त्यावेळेस सांगते तुम्हाला व्यवस्थित. पण सध्या पुरतं असं लक्षात घ्या की आपण जेवढे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणून पास होत ना, ऍक्च्युली त्याला आपण ऍज अ फंक्शन डील करू शकतो. बेटा झोपायचीच नाही. आता मी इकडे पाहतो, इकडे कोण नाही झोपल्यावर, तिकडे नाही पाहतो तिकडे झोपायला. ठीक आहे, तर लक्षात घ्या की बस रे भाऊ तसंच बसला. तर डोमेन आणि रेंज दोन गोष्टी पाहिजे. साईच्या साई ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आता डोमेन म्हणजे काय आपल्या भाषेत सांगतो मी, जास्त म्हणजे याच्या ऑफिशियल लँग्वेज मध्ये जात नाही कळण्यासाठी. डोमेन म्हणजे काय, साइन थीटा हा रेशो आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये थीटा हा काय आहे, अँगल. थीटा काय रे, अँगल. तर हा तुम्ही थीटा रिअल नंबर मधले कोणते कोणते ऍज अ अँगल म्हणून त्याला देऊ शकता, ती झाली साईनची डोमेन. काय बोललो मी, साइन कोणकोणता रेशो ऍज अ अँगल घेऊ शकतो, ती झाली डोमेन. तुम्ही म्हणजे घेऊ शकतो याला काय अर्थ आहे, असं वाटतं घेऊ शकतो म्हणजे काय, तर तो डिफाईन्ड होईल रेशो. जसं फॉर एक्झाम्पल आता tan 90 घेऊ शकतो का मी? नाही, म्हणजे एक लक्षात घ्या, तसं नाही. मी tan 90 लिहिले तर त्याची व्हॅल्यू भेटते का मला? ही नॉट डिफाईन्ड व्हॅल्यू आहे ना, त्याला आपण या सिम्बॉल ने डिनोट करतो इन्फिनिटीच्या, कारण डिनॉमिनेटर 0 होतोय त्याचा. असं थीटा कोणता साईनच्या आतमध्ये टाकल्यावर काही होतं का, असं मॅथमॅटिकल फॅलेसी ज्याला म्हणतो आपण, असं काही भेटतं का की मॅथ्स मध्ये स्टँड नाही करणार, आहे का असं काही? नाही. सगळ्या अँगल साठी साईन तुम्हाला व्हॅल्यू देणार आहे. प्रश्न हाच आहे, लक्षात येतोय का? तर तुमचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणते रिअल नंबर साठी अँगल घेऊ शकतो त्याला म्हणतात त्या रेशोची डोमेन. मग साइन थीटाची डोमेन काय असू शकते रे, मी त्याला मिटवतो मी. साइन थीटाची डोमेन काय असणार आहे? हा म्हणजे पूर्ण रिअल नंबरचा सेट. लक्षात येते का? 0 कावर म्हणले तुम्ही, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी म्हणावं लागेल ना. लक्षात येते का? हा, तर मग साइन जे फंक्शन आहे, इथे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहू नको, इथं लिहू. इथं ट्रिग्नोमेट्रिक रेशो, इथे त्यांचं डोमेन आणि इकडं रेंज. बरोबर आहे. हा, मग ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन थीटा. तर डोमेन म्हणजे कोण, थीटा काय काय व्हॅल्यू घेणार, म्हणून तुम्ही काय लिहिणार, थीटा बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, थीटा बिलॉंग्स टू रिअल नंबरचा सेट. कळतंय काय झालं?
मला वाटलं असं काहीतरी विचारायचं. हे कळतं का तुम्हाला ओपन इंटरवल? मी जर असं लिहिलं तर याचा अर्थ कळतो का? मी जर असं लिहिलं तर याचा अर्थ कळतो का? मी जर असं लिहिलं तर याचा अर्थ कळतो का? मी जर असं लिहिलं तर याचा अर्थ कळतो का? हे काय मज्जा आहे का? नाही, म्हणून आपल्या इकडे जे डिझाईन इकडे स्क्वेअर दिला, इकडे ओपन दिला. हे ओपन ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे. त्या पहा, याच्यामध्ये अर्ध क्लोज आहे, अर्ध ओपन आहे. याचा अर्थ कळतो का? हे काय आहे रे? हे काय आहे? तसं नाही, नीट बोला. हे काय आहे? सेट आहे ना भाऊ. अरे सेट म्हणा ना. सेट आहे की नाही? हा ऍक्च्युअल मध्ये दर्शवतो सेटच, पण याला आपण म्हणतो इंटरवल्स. काय? इंटरवल्स. ही झाली अख्खी ओपन इंटरवल, ही झाली अख्खी क्लोज. ही अर्धी ओपन अर्धी क्लोज. लक्षात आलं का? हाफ ओपन नाही तर हाफ क्लोज म्हणा, याला हाफ ओपन नाही तर हाफ क्लोज. इंटरवल्स असं जे म्हटलेले तर ऍक्च्युअली ते काय करते? आता बघा, सेट, तुम्ही सेट टॉपिक शिकलेलं आहे? नाही, सेट नाही शिकले? अरे सेट म्हणजे काय? सेट म्हणजे काय? सेट म्हणजे विशिष्ट गोष्टींचा केलेला समूह. त्यांना कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं, विशेष करून द्यायचं. लक्ष द्या रे, इथे दररोज नोट रे. उगाच पाहते, जास्त मला तरी पाहिलंच नाही पाहिजे. लक्षात घ्या, जे सीबीएसई वाल्यांना नसेल पाहिजे त्याविषयी सोडून एवढी काही मोठी गोष्ट नसते. सेट म्हणजे काय? तुम्हाला जे काही एका विशिष्ट डिफाईन केलेल्या गोष्टी असतात त्याला एकत्र लिहिणं म्हणजे सेट. आता प्रॉब्लेम काय माहिती का? मग तुम्हाला माहिती नॅचरल नंबरचा सेट काय रे? 1 2 आणि असं लिहू शकता तुम्ही. 3 डॉट देऊन अँड सो ऑन म्हणू शकता. बरोबर आहे? तुम्हाला जर मी म्हणलं रॅशनल नंबरचा सेट लिहा बरं, आपण लिहिता येतो का? त्याला सेट बिल्डर फॉर्म मध्येच लिहावं लागतं. Q is the set of all P by Q such that P and Q comes from set of integers. Q is not equal to 0. कळतं का? म्हणजे Q हा अशा सगळ्या नंबरचा सेट आहे की जे सगळे रॅशनल नंबर्स आहेत, ज्याच्यातला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कुठून घेताय तुम्ही? इंटिजर्स मधून. फक्त डिनॉमिनेटर 0 नाही पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्हाला समजा रिअल नंबर हा खूप डेन्स आहे, रिअल लाईन जी ती खूप डेन्सली पॅक्ड आहे, 1 आणि 2 च्या मध्ये पण इन्फायनाइट नंबर, तर त्यांना तुम्ही दाखवणार कसं? त्याच्यासाठी हे नोटेशन की ज्यावेळेस तुम्ही असं म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही क्लोज्ड इंटरवल मध्ये 2,3 लिहितात, तेव्हा बेसिकली रिअल नंबर वरचा हा कुठला, हा समजा ओरिजिन 0 आहे. इथं तुम्ही 1 घेतलं, इथं 2 घेतलं, इथं 3 घेतलं, तर क्लोज्ड इंटरवल 2,3 काय करते? क्लोज्ड इंटरवल 2,3 काय करते? तुम्हाला 2 आणि 3 याच्या मधले नंबर्स, 2 3 इन्क्लुडिंग याच्या मधल्या नंबर्स बद्दल हा बोलतोय. 2,3 क्लोज इंटरवल 2,3 म्हणजे काय? 2 पासून ते 3 पर्यंतचे सगळे नंबर्स याच्यात आले, इन्क्लुडिंग 2 and 3. म्हणून याला मी डार्क बबलू या. एक असतो असा बबल म्हणतो ना आपण याला, तर हा रिकामा बबलू आणि हा डार्क बबलू. डार्क बबलू म्हणजे क्लोज. समजा मी यालाच असं लिहिलं, आता हे असं आहे ना, समजा मी 2, ओपन 3 केलं, तर हे रिअल लाईन वरती कसं दाखवणार आहे तुम्ही? 1 2 3. याच्यामध्ये 3 इन्क्लूड आहे का? नाही. मग इथे येणार बबलू, इथे येणार डार्क, आणि हे असं. म्हणजे हा 3 इन्क्लूड नाही बाबा, 2 पासून 3 पर्यंत आहे असं. कळतंय? आणि हे नाही आहेत म्हणून यांना लक्षात किंवा डार्क केलेलं त्याच्यावरून. मग हे तुम्हाला माहिती आहे, माहिती नाही हे सगळं? हा, ठीक आहे. मग आता कारण मी इथून पुढं त्या इंटरवलचा वापर करणार आहे म्हणून सांगणं आवश्यक आहे. चला ठीक आहे. मग हे जे मी लिहिलं हे कळतंय तुम्हाला. मग साइन थिटाची डोमेन काय झाली रे? मायनस थिटा थीटा. आता प्रश्न निर्माण होतो की जे साइन थिटाची आपली डोमेन आहे त्याच्यामध्ये किती मोठा अँगल असू शकतो? मायनस थिटा पासून प्लस थिटा पर्यंत तुम्ही काही घेऊ शकत नाही. मग प्रश्न असा आहे की जर अँगल किती मोठा घेतला तर साइन रेशोची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत जाऊ शकते? अँगल तुम्ही काही घ्या, -1 to +1 इन्क्लुडिंग -1 and +1. मग साइनची रेंज काय झाली रे? क्लोज्ड इंटरवल -1 to 1. हे कसं काय माहिती तुम्हाला?
हो हा कसं आलं साइन थिटाची व्हॅल्यू -1 to 1 जाते. कसं आलं मिनिमम -1 मॅक्सिमम -1 अँगल काही घ्या व्हॅल्यू -1 आणि 1 च्या वर जाणार. बरोबर आहे कसं हे पहा मला एक सांगा. चला आता साइन थिटाची आपण सगळी कुंडली काढतोय का. साइन थिटा हो याचा ग्राफ याचा डोमेन रेंज तिथे लिहिलेला आहे. रेंज कशी आली साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. आपण यांना पाहिलेत का. बिलकुल पाहिले जन्मल्यापासून पाहिले. फंडामेंटल आयडेंटिटी आहे. मला एक गोष्ट सांगा हा कशाच तरी स्क्वेअर आहे. साइन थिटा काहीतरी नंबर त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे ही क्वांटिटी काय आहे रे हा पण स्क्वेअर आहे. दोन पॉझिटिव्ह क्वांटिटीचे ऍडिशन दोन स्क्वेअर वाले क्वांटिटी ऍडिशन 1 येते. बरोबर आहे. मग मी असं म्हणू शकतो का की याच्यामधला जो साइन स्क्वेअर थिटा आहे दिस मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असं म्हणू शकतो. म्हणजे जर या दोन नंबरची ऍडिशन 1 आणायची असेल तर मी साइन स्क्वेअर थिटा हा जो आहे याची व्हॅल्यू मी मॅक्सिमम किती घेऊ शकतो 1 आणि मिनिमम किती घेऊ शकतो 1 पेक्षा छोटी. कळतंय कारण की तो स्क्वेअर आहे त्याच्या 1 पेक्षा छोटी तुम्ही काही घेतली तरी पॉझिटिव्ह भेटणार. एखादं म्हणजे निगेटिव्ह मधला लय मोठा नंबर घेतला की म्हणजे स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार आहे. बरं हा स्क्वेअर घ्या इथं तुम्ही स्क्वेअर ह्याचा काय अर्थ होतो तुम्हाला कळेल तुमचा. पण मी असं विधान करू शकतो का याच्यावरून मी हे इम्प्लाइज करू शकतो. ही डिझाईन ही इम्प्लिकेशन नाही. ठीक आहे दिस इम्प्लाइज दिस असं मी म्हणू शकतो का. हा तसंच किंवा कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मी काय घेऊ शकतो लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा अरे जर दोन नंबरची ऍडिशन 1 येते आणि ते दोन्ही स्क्वेअर नंबर आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आहेत तर त्यातला एक नंबर 1 मॅक्सिमम 1 असेल की नाही किंवा त्याच्यापेक्षा छोटा असेल. आता एकच नंबर 1 पेक्षा मोठा घेतला ऍडिशन 1 कशी आणणार. कळतंय का. जर साइन स्क्वेअर थिटा लेस दॅन इक्वल टू 1 असेल तर मला सांगा जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला मला काय भेटेल लेस दॅन इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतलं मी स्क्वेअर रूट घातलं प्लस और मायनस साइन थिटा याचं स्क्वेअर रूट काय 1. कळतंय याचाच अर्थ काय होतो साइन थिटा इज लेस दॅन इक्वल टू 1 और मायनस साइन थिटा इज लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे थिटा काही टाका साइन थिटा काय असणार आहे. बरं हे जे आपण डिफाइन केलेले दिस इज फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर आहे म्हणजे सगळ्या थिटासाठी हे सही आहे. ही आयडेंटिटी ना आयडेंटिटीचा अर्थ काय असतो सगळ्या रिअल नंबर साठी ती लागू होती. कळतंय का उठा रे उठा बाळांनो उठा. महत्वाचा मुद्दा चालू इथं अशी झोपू नका. नीट बसा ताट बसा. हा जो स्पायनल कॉर्ड आहे ना असं असं नको करू ताट ठेवा. असं ऊर्जा वाहू द्या वरच्या दिशेनं. मेंदू तरतरीत राहील तुमचा. हा टेकून बसू नका. समोर जे ते लिहिण्यासाठी तिथे टेकून टाकून असं करून बसण्यात नाही. हा बेटा ठीक आहे. हा चला मग सांगा मला कुठं आपण हे सिम्बॉल काय परत डिझाईन हे काय माहिती घे फॉर ऑल. हे क्वांटिफायर्स असतात हे दोन क्वांटिफायर आहेत. याला म्हणतात देअर एक्झिस्ट आणि याला म्हणतात फॉर ऑल. 12वीला पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक ज्याच्यामध्ये एक प्रश्न कंपल्सरी येतो 4 मार्काचा. अतिशय सोपा प्रश्न असतो तेवढा एक प्रश्न तुम्ही बरोबर लिहिणार म्हणजे लिहिणार आहे. कळते का टेक्स्ट बुक स्टेट बोर्डच्या बुक मधून जरी केलं स्टेट बोर्ड मध्ये जास्त दिलेलं थोडं जेईला आणखी कमी असतं स्विचिंग सर्किट नसतं जेईला. तर त्या लॉजिक मध्ये हे दोन क्वांटिफायर तुम्ही शिकणार ज्याच्यावर प्रश्न येतो याला युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतात याला देअर एक्झिस्ट म्हणतात. हे तुम्हाला मी नंतर सांगेल समजा शिकवतील जे बी कोणी शिकवतील. तर हे जे आहेत त्याचा असली अर्थ काय तिथे कळणार आहे. पण इथं सध्या काय समजणार तुम्हाला फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर म्हणजे काय सगळ्या रिअल नंबर थिटाची व्हॅल्यू तुम्ही कोणता रिअल नंबर कळतंय म्हणून याला म्हणतात फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर. आता चला पुढं म्हणजे सगळ्या थिटासाठी आपण पुढं करत चाललोय बरं का. काही थिटा टाका तरी तुम्हाला हे सत्य भेटणार आहे. मग आता काय होतं रे साइन थिटा याला काही नाही करू शकत. इथं तुम्ही निगेटिव्ह मल्टिप्लाय केलं काय होईल रे काय चेंज होईल साइन थिटा पॉझिटिव्ह होईल हा मायनस होईल याला उलट होईल की नाही. आता मला सांगा कुठल्याही थिटासाठी साइन थिटाची व्हॅल्यू काय होती मॅक्सिमम काय होती 1 किंवा 1 पेक्षा लहान आणि -1 1 पेक्षा मोठी. म्हणजे तुम्ही याला काय लिहू शकता साइन थिटा इज लेस दॅन इक्वल टू 1 और ग्रेटर दॅन इक्वल टू -1 म्हणजे तुम्ही काय लिहिणार साइन थिटा बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल -1 to 1 फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर. म्हणजे फॉर ऑल थिटा बिलॉंग्स टू आर लिहिले दिस इज द डोमेन अँड दिस इज द रेंज ऑफ साइन थिटा. येतं लक्षात. आता प्रश्न निर्माण होतो ग्राफचा साइन थिटाचा ग्राफ कसा असतो. आता मला सांगा ग्राफ काढायची पद्धत तीच आहे जी तुम्ही 10वी मध्ये शिकलेल्या 2 व्हेरिएबल मध्ये. समजा तुम्हाला एक इक्वेशन दिले y = 2x - 3
ह्या इक्वेशनचा तुम्हाला ग्राफ काढायचा, तुम्ही काय करता, मिनिमम 3 पॉईंट घेतात, कारण हे काय वाय इज डिपेंडेंट ऑन एक्स आहे, वाय एक्स वरती डिपेंडेंट आहे, मग तुम्ही एक्सचे कोणते 3 व्हॅल्यू घेतात सोप्या कोणते आणि त्याच्यावरून तुम्ही वायचे व्हॅल्यू घेतात. हे तुम्हाला काय देतं रे, मी कॅल्क्युलेट नाही करत, तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेशन. हे तुम्हाला काय देते, 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट देते प्लेन मधलं, ते 3 पॉईंट प्लॉट केल्यानंतर त्यांना जोडले की लाईन भेटते. कळतंय का? इथं पण तसंच आहे, इथं तुमच्याकडे काय दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू साइन थिटा दिलेलं आहे. थिटा तुम्ही काय घेणार, 0, 30, 45, 60, 90. मी हे कशासाठी घेतलं, मधले का सोडले, कारण आपल्याला याची व्हॅल्यू माहिती, मधले काढायचे असेल तर लॉग बुक घेऊन बसावं लागेल, कॅल्क्युलेटर घ्यायला. लक्ष येते का? पण आपल्याला नेचर कळेल ना, ग्राफ एवढे व्हॅल्यू कुठे चालली होती, कुठे चालली आहे व्हॅल्यू, ते कळेल ना आपल्याला. हा, मग मला सांगा, काही काही वाटते ले गावंडळे काही बोलते, तसं नाही, आपली भाषा. हा, तर मला सांगा, हा हे थिटाच्या व्हॅल्यू तुम्ही ह्या घेतल्या, मला सांगा वायची व्हॅल्यू, थिटा 0 ठेवला, काय येईल वायची व्हॅल्यू, आता पॉईंट सांगा मला कोणते, थिटा कोमा वाय म्हणजे काय, एक्स कोमा वाय, 0, 30, 1/2, 45, 1/√2, 60, √3/2, 90, आलं लक्षात? किती पॉईंट भेटले, 5. 1, 2, 3, 4, 5, आमच्याकडे 5 मिनिटं, बाकी 4, 6 वाले तुमचं तुम्ही पाहून घ्या, ठीक आहे, आम्ही याला 5 मिनिटं. हा बेटा, आता हे 5 पॉईंट तसेच प्लॉट करायचे, फक्त लक्षात घ्या एक्स ऍक्सिस वरती येणार अँगल, वाय ऍक्सिस वर असणार रिअल नंबर, कारण आपल्या व्हॅल्यू सगळे रिअल नंबर आहे. आता ग्राफ प्लॉट करायचा आहे, हा आहे आपला एक्स ऍक्सिस, वर जाऊयात आपण, कसं जायचं पण तिकडे यांना दिसत नाही ना. हा बरं जाऊ, हे तर माहितीच आहे ना आपल्याला, ते फक्त तुम्हाला कळण्यासाठी दिलं होतं, जागा वापरून आपण, हे माहिती तुम्हाला. हा, तोडपाठ आहे व्हॅल्यू, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे 0 डिग्री, त्याच्यानंतर 90, हो सॉरी नाही 90, 180, थांबा 270, गडबडू नका लगेच, 360, हे तर तसंच करावं लागतं, निवड बारीक बारीक बस अवघड, हे बरोबर दिसतं का रे, थोडासा ग्राफ जेव्हा आपण मॅन्युअली काढतोय थोडाफार, (180, 270, 360), ठीक आहे. इकडे लेफ्टला पण, हा -90, -180, ठीक आहे. आता इकडे आपल्याला माहिती आहे, आपल्याला 1च आहे, मॅक्सिमम किती 1, आणि इकडे मिनिमम किती -1, याच्यावरती पसारा जाणार नाही आपला, आणि याच्या खाली येणार नाही, हो, म्हणजे आपला ग्राफ कुठे रे, या 2 लाईनच्या मध्ये राहणार, त्याचा बाहेर गेला त्याचा काही विषय नाही. हा 1, हा पॉईंट 1, हा पॉईंट -1, याच्या आतमध्ये खेळायचे, ठीक आहे. साईन कुठे खेळणार याच्या आतमध्ये, बाहेर विषय आहे का, इकडं नाही इकडं नाही, ते कळावं म्हणून लाईन मारली वाटतं, लक्ष येते का? हा, तुमचा लय भारी कार्यक्रम आहे, तुम्हाला मस्त टेकून बसता येते, पण चांगले त्यांचं लक्ष असतं चांगलं बरं का, मागची 4ही जण छान. हा हे लक्ष झाले, मग आता मला सांगा, आपण व्हॅल्यू काढल्या होत्या, साइन 0 ची व्हॅल्यू काय 0, हा पॉईंट भेटला. साइन 90 ची व्हॅल्यू काय रे 1, साइन 90 ची व्हॅल्यू म्हणजे 1, म्हणजे इथं 90,1 म्हणणार नाही याला. साइन 180 ची व्हॅल्यू, अरे वा 0, हा साइन 180 ची व्हॅल्यू किती 0, म्हणजे हे काय झालं 180,0. साइन 270 ची व्हॅल्यू मायनस, म्हणजे इथं हा पॉईंट काय झाला रे 270, -1, साइन 360 ची व्हॅल्यू 0, म्हणजे हा एक पॉईंट झाला. आता गंमत बघा, 0 ते 90 मध्ये ऑब्झर्व करा व्हॅल्यू कशा आहेत, 0 ते 90 मध्ये व्हॅल्यू कशा येतात रे, 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. 0 पासून 90, हे मी व्हॅल्यू लिहिले का, 0 डिग्री साठी 0, 30 डिग्री साठी 1/2 असेल. 0 पासून 90 कडे जाताना मला सांगा व्हॅल्यू वाढत चालली का नाही, पहिले 0 होती, नंतर 0.5 झाली, नंतर 0.5 ची मोठी झाली, त्याच्यानंतर आणखी मोठी झाली, नंतर 1 झाली, येतं लक्षात, वाढत चालली ना. मग मला सांगा, समजा इथं 0, इथं 30 ची व्हॅल्यू काहीतरी 1/2 आहे,
त्याच्यानंतर आणखी वाढती, त्याच्यानंतर आणखी वाढती. तर फ्री हँडनं जर ग्राफ काढला तर साधारणतः असं आहे. मधल्या सगळ्या नंबर जर तुम्ही लिहित बसले आणि करत बसले, पॉईंट जोडत बसले, म्हणजे एखाद्या समजा छंदच जडला की आपल्या पूर्ण आयुष्य याच्यातच घालायचं, फक्त सायन्सच ग्राफ काढायचं आयुष्यभर, तर तू करू शकतो. तर कळते का? बाकी जे लॉजिकली विचार करतात ते काय म्हणणार, अरे चला हे वाढत चाललंय, म्हणून आपण असं करू, असं करू शकतो ना फ्री हँड. म्हणजे याच्या हे असं करण्याच्या मार्ग काय असतं, किंवा तुम्हाला मध्ये जे पॉईंट भेटतात ते इन्क्रिजिंगच भेटतात आणि तुम्ही त्या हिशोबाने लॉजिकली तुम्ही म्हणू शकता ग्राफ असा जाणार. पण पुढे पहा, 180 पासून पुढे जाताना काय होतं, 180 ला व्हॅल्यू काय साइन 180ची 0 आहे, बरोबर आहे. बरं 90च्या 180च्या मध्ये काय होते, व्हॅल्यू परत उतरत चालली आहे, शेवटी 0 भेटलं ना, म्हणजे इथून इकडे चाललेली, म्हणून तुम्ही काय करणार, परत फ्री हँड खाली येणार. बरं 180 ते 270 मध्ये साईन कसा असतो, निगेटिव्ह, आपल्याला माहिती ना, साईन निगेटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. परत भाऊ चालला 270 ला व्हॅल्यू काय -1, हे पाहिजे -1 आणि 270, या परत कमी कमी होत जाऊन परत इकडे जाणार आणि 360 ला परत 0 होणार, फोर्थ क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणून ग्राफ खाली जाणार. हे एक असं टोकलं, हे उलट टोकलं, दोन टोकले झाले तुमच्याकडे, लक्षात आलं का? पण आपल्याजवळ साईनचे जे इनपुट आहे ते इन्फायनाइट आहेत ना, पूर्ण एक्स ऍक्सिसचे इनपुट आहे, म्हणजे ग्राफ पण काय होणार, ह्याच रिदम मध्ये चलत जाणार. काय हा 360 नंतर परत आणखी पुढं 90, परत 180 ला असं, परत त्याच्या पुढे असं चालू जाणार. आणि लेफ्टला काय होणार रे, लेफ्टला तुम्हाला माहिती साइन ऑफ मायनस थीटा काय असतो, मायनस साइन थीटा, म्हणजे आउटपुट निगेटिव्ह आहे, व्हॅल्यू त्याच पण निगेटिव्ह, म्हणजे इथून पुढे जाणार रे इथं, परत इथून इथं, परत इकडून इकडं असं, आणि इथून परत खाली, आणि इकडून हे असं चालू जाणार. लक्षात येते? साईनचा ग्राफ लक्षात राहील, कळते? साईनची डोमेन, साईनची रेंज, साईनचा ग्राफ लक्षात राहिलं. पर आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते पेरियोडिक फंक्शन, ठीक आहे. ठीक आहे, पेरियोडिक फंक्शन काय असतं हे फंक्शन मध्ये आपण पाहणार, सध्या त्याचा लोड देत नाही. एवढं लिहा आता, हे महत्वाचं लिहून घ्या, साईनचा ग्राफ काढा, हे सगळे लिहून घ्या चालतं. याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची मुद्दे कोणते कोणते, साईनची डोमेन, साईनची रेंज, साईनचा ग्राफ, येते लक्षात? हा चला, झालं का? लिहा फास्ट, झालं का? लिहा, बोल नका. हा ऑनलाईन वाल्यानं कळतंय का? ऑनलाईन वाले काहीच बोलत नाही, करत. हा ठीक आहे. काही जण फेज 2 मध्ये गेले काय की तुमच्यातले? फास्ट नाही होत ना खूप? याच्यासोबत आपल्याला कॉस्टची पण रेंज भेटली बरं का, कॉस्टचं पण सेम डोमेन रेंज आहे. हे पहा, कॉस थीटा साठी पण थीटा काय बिलॉंग्स टू रियल नंबर, आणि सेम कॅल्क्युलेशन तुम्ही म्हणू शकता की कॉस थीटाची पण व्हॅल्यू काय -1 to 1, फक्त ग्राफ बदलले. कळतंय का? कॉसचा ग्राफ याच्यातच काढू का? लक्ष द्या, काढू. क्वाड्रॅटिक संपलं का रे? थोडस झालंय का बाकी? झाले 25-20 घेतले ते 16 पैकी. त्याच्यानंतर फेरी घेतली सरांनी काही वापस घेतली का? हा, म्हणजे तुम्हाला कळलं नव्हतं. कम्प्लीट स्क्वेअर तर सांगितलं तुम्ही.
काय करायचं माहिती का, 10:30 ते येतं सरला बोलवायला. लक्षात आलं का? तुम्हाला बरोबर 11:15 सुटतो. 1:15 लेक्चर झालं पाहिजे की नाही. आणि तुम्ही थोडं कमी पण बोलायचं लेक्चर मध्ये, नाही तर काय होतं स्पीड मंद होती मग, आहे की नाही. असंच राहिलं 4-5 क्वेश्चन होते सरांचे फक्त एका लेक्चर मध्ये, जास्त ऑनलाईन वरती भर पडतो. कळतंय का? ऑनलाईन चालू आहे संध्याकाळी, आता नाही म्हणजे असं एकदा झालेलं आहे का, 3दा झाले. बरं झाले. झालं एवढं ग्राफ वाला संपले, क्वेश्चन स्टार्ट करून देतात. झालं. सांगा मला कॉस्टचा ग्राफ कसा काढणार रे. कॉस्ट मध्ये काय होते हे पहा, हे कॉस्ट मध्ये 0, 30, 45, 60, 90 आपल्या जो कॉस्टच्या व्हॅल्यू आहे. 0 साठी व्हॅल्यू काय असते रे 1, याच्यासाठी √3/2, याच्यासाठी 1/√2, याच्यासाठी हाफ, याच्यासाठी 0. म्हणजे जे तिकडे घडतं त्याच्या बिलकुल विरुद्ध इकडे घडत चाललेलं. जे साइन मध्ये घडते त्याच्या बिलकुल उलट याच्यामध्ये घडते. म्हणजे व्हॅल्यू मोठ्यापासून छोट्यापर्यंत होत चाललेलं आहे. जसं जसं तुम्ही 0 पासून 90 कडे मूव्ह करतात, 0 ला व्हॅल्यू कुठे आहे तुमच्याकडे, इथे आहे. कॉस 0 म्हणजे काय 1, म्हणजे 0,1 भेटते तुम्हाला. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तुमची 0 वरती. जसं जसं 90 कडे जाल तसं तशी व्हॅल्यू कमी होत जाते. मग फ्री हँड तुम्ही खाली आले. परत सेकंड क्वार्टर मध्ये कॉस्ट कसा आहे रे. हा सेकंड क्वार्टर नाही, फोर्थ क्वार्टर आहे ना. 0 to -90 फोर्थ. अरे येड्यानो हा नाही, अँगल पहा अँगल. हो इकडे द्या. 0 to -90 ना. इनपुट काय आहे भाऊ, इनपुट काय आहे. नेगेटिव्ह अँगल आहे ना. 0 to -90 सांगा बरं कोणता क्वाड्रंट आहे. फोर्थ मध्ये कॉस्ट कसा आहे आणि त्याचं नेचर कसं राहील, इकडून खाली येते भाऊ. कळते. बरं 90 to 180 काय होणार आहे. 90 to 180 सेकंड क्वार्टर नेगेटिव्ह व्हॅल्यू, आणि कुठून कुठे जाणार आहे परत 0 पासून -1 पर्यंत जाणार. कळते. हा मग ग्राफ काय होईल इथून असं. परत थर्ड क्वार्टर मध्ये परत निगेटिव्ह आहे, -1 to परत 0 पर्यंत जाणार. लक्षात येते. आणि 270 to 360 म्हणजे परत पॉझिटिव्ह ही व्हॅल्यू. म्हणजे काय होणार हा असं. ठीक आहे. आणि इकडे काय रे, इकडं -90 to 180 म्हणजे परत थर्ड क्वार्टर म्हणजे व्हॅल्यू निगेटिव्ह. म्हणजे काय होणार ही अशी. ठीक आहे. हा परत इकडनं बेटा वरती, आणि परत इकडनं असं. लक्षात येते. येते का. हो म्हणा. हो हो मोठ्यानं हो म्हणा. हो तुम्हाला कळावं म्हणून मी याला ह्या ग्राफला डॉटेड काढले. ठीक आहे. एक मागत घुसलेले रे ग्राफ, डॉटेड काढ. जो डॉटेड तो कोणाचा आहे कॉस. साइन अँड कॉस मध्ये मेजर फरक काय दिसतो रे. असं नीट ठळक काय दिसतं. हो ते ठळक नाही दिसत. असं एकदम ठळक काय दिसतं, एकदम खतरनाक. साइन ओरिजिन मधून पास होतोय, कॉस जातोय ओरिजिन मधून. बस विषय संपला. साइन ओरिजिन मध्ये जातोय, कॉस जात नाही. असं लक्षात ठेवा. लक्षात आलं का. आलं साइन कॉस लक्षात. दोन्हीचे डोमेन रेंज. चला पुढचं टॅन भेटू का. लिहा पटकन फास्ट. झालं का. लिहा
ही गाड्या पुढे बरं का. तर असं पण टॅनचा ग्राफ वगैरे होणार नाही. ठीक आहे, डोमेन समजून सांगावं लागेल. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण भेटूयात. टॅन कॉट सेक कोसेकचे ग्राफ पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण एक्सरसाइज स्टार्ट करणार आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो. जे ऑनलाईनला आहेत भेटूयात बेटा आपण उद्याच्याला परत असू. एंड करतोय मी. लिहून झाले ऑनलाईन वाले? एंड करू शकतो बेटा.